मॅच आहे ज्यामध्ये 4 ओव्हरची मॅच आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे. मॅच 4 ओव्हरची आहे. दोन्ही टीमचे दोन्ही पंच एका गोष्टीकडे लक्ष द्या, ओव्हरच्या दरम्यान मीटिंग होणार नाही याची सक्त ताकीद दोन्ही टीमला द्यायची आहे. मीटिंग ओव्हर झाल्यानंतरच होईल. कारण आता 1:15 व्हायला आलेले आहेत. आज 8 मॅच आहेत, 6 मॅच अजून बाकी आहेत. महत्वाची मॅचला होते सुरुवात. दोन्ही बाजूला धुरंधर, दोन्ही बाजूला जबरदस्त खेळाडू या मॅचवर लक्ष असेल. पहिलाच बॉल, सूरजच्या बॅटमधून आलेला फटका, तेवढ्याच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. आणि तिकडे 2 रन घेतल्या, तिसरीचाही कॉल दिला जातो आहे. काय एफर्ट्स दाखवले फिल्डिंगमध्ये. उल्हासनगरचे बाबू होते तिकडे, त्यांनी बॉल अडवलाय. 3 रन आल्यात पहिल्याच बॉलमध्ये. हे 24 बॉल खूप महत्त्वाचे असणार आहेत. दोन्ही बाजूला प्रचंड संघर्ष पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील हा महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला आलाय. आता पायावर करण्याचा प्रयत्न राहिलाय. फटका याही वेळेला चांगला खेळलाय. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला जातो आहे. करण आले तिकडे, फेकी करतील. तिसरीचा कॉल दिलाय. लगातार दुसऱ्या बॉलवर रन 3. गणेशने बॅटिंग करत असताना 3 षटकार अख्ख्या डावामध्ये कधीही मारले तर मानक्या पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचा पुरस्कार असेल. धावफलक जर पाहिला तर आता 6 वर आहे. पहिली ओव्हर सुरू आहे. 4 ओव्हरची असणारी मॅच आहे. ओव्हर फुलटॉस बॉल, त्याच्यावर स्ट्रोक खेळला जातो आहे. महत्वाची मॅच असणार आहे. एका बाजूला जर पाहिलं तर बॅटिंग करणारी टीम साई सिद्धी अंधेरी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते तेवढाच बलाढ्य संघ जॉर्ज. साई सिद्धी अंधेरी विरुद्ध शनाया. शनाया डिंगडॉंग जॉर्ज कल्याण. वाह, आता पायावर बॉल केला होता, त्यालाच दिशा दिली आहे. फाईन लेगच्या दिशेने, सीमारेषेच्या दिशेने बॉल निघालाय आणि आणखीन एक चेंडू जो सीमारेषेच्या पलीकडे जाईल. वाह, ही मॅच जबरदस्त होणार आहे. आलाय चौकार.
12 धावा धावफलकावर आहेत. पहिली ओव्हर सुरू आहे. 4 ओव्हरची असणारी मॅच. यावेळेला पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. यष्टीरक्षकांना बीट करत असताना बॉल पाठीमागे जातोय. 2 रन घेतल्या जात आहे. 3ऱ्या रनचा कॉल दिला गेलाय गणेश यांच्याकडून आणि त्याला प्रतिसाद दिलाय मात्र सूरजने सुद्धा. व्हाईट बॉल +3 म्हणजे अशा 4 मिळणार आणि धावसंख्या 15 वर गेली. आता 15 धावा धावफलकावर. पहिली ओव्हर सुरू आहे. रन येत आहेत पहा दोन्ही टीम. माफ करा 16. दोघांचंही खूप चांगलं लक्ष आहे. आणि सूरज भाऊ नेहमी अलर्ट असतात. सोळा धावा धावफलकावर पहिली ओव्हर सुरू असताना पाहिलं मिळते. अंडाराम पावसाळी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. माहुल कोळीवाड्यामध्ये प्युमा स्कॉडचं हे आयोजन. आपला लाडका बेद चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. ओ हो दांडी 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 गुल. काय बॉल टाकलाय जबरदस्त. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 16. एक महत्वाची विकेट आली आहे. आणि आता बॉलिंगसाठी आलाय देवा. पालघरच्या वाणगाव वरून दाखल झालेला हा गोलंदाज. वाणगाव एक्सप्रेस समोर जर पाहिलं तर वडाळ्याचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू सूरज उपाध्ये यांना आपण पाहतोय. हा बॉल चांगल्या टप्प्याचा होता. त्याला खेळण्याचा प्रयत्न होतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये 1 रन कंप्लीट. दुसरीचाही कॉल दिला जातोय. 2 रन कंप्लीट होत आहेत आणि अतिशय जलद गतीने आता करण पाटील आले. तोपर्यंत 2 रन मात्र मिळतील. धावसंख्या आता 18 वर जाते. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. दोन्ही संघांसाठीचा अगदी महत्वाचा सामना. लोअर फुल टॉस परंतु काय एफर्ट्स केलेत यष्टीरक्षकांनी. बॅटची कडा घेतल्यानंतर पाठीमागे चेंडू गेला. अरुण यांनी तिकडे डाईव्ह केलं खरं परंतु कॅच नाही झाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. थोडंसं कंट्रोल करण्याचा प्रयत्न धावसंख्येला होतोय. 19 धावा झालेल्या आहेत. देवा प्रचंड वेग आहे या गोलंदाजीमध्ये.
पुन्हा एकदा देवा राजन प्रजापती मागील सामन्याचे सामनावीर पुरस्काराचे मानकरी राहिले होते असे हे चेंबूरचे खेळाडू आहेत, वाणगावचे बॉलर आहेत. महत्वाची मॅच, जो जिंकेल तो मात्र सेमीमध्ये जाईल. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग, त्याच्यामुळे पंचांनी आपले हात फैलावलेत, व्हाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या पुन्हा एकदा 1ने पुढे गेलेली आहे. 20 धावा धावफलकावर आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे. वाह, काय मारलाय फटका, 80th मारलाय राजन प्रजापती, ब्रँडेड फटका, बॉल सीमारेषा पार, षटकार. साह्याने धावसंख्या पुढे जात असताना आपला पहिला मिळते. अतिशय सुंदर फटका आलेला आहे, बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावा तिकडे मिळणार आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 26 धावा धावफलकावर दुसरी ओव्हर मार्गस्थ असताना आजच्या दिवसातील तिसरा सामना आपल्या भेटीला आलेला आहे आणि या तिसऱ्या सामन्यामध्ये पाहूया कोणता संघ जिंकणार आहे. कारण दोन्ही संघ, साई सिद्दीक अंधेरी हा संघ एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम पाहायला मिळते शनाया जॉर्ज डिंगडॉंग ही टीम पाहायला मिळते. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकला यावेळेला, जाईल यष्टी रक्षकाच्या दिशेने, परंतु पंच म्हणतायत हाई बॉल वाईड आहे, त्याच्यामुळे धावसंख्या 1ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. योग्य ठिकाणी तुम्हाला बॉलिंग करायची आहे. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, बॉल समोरच्या दिशेने गेलाय. मयुरेश आलेत, फेकी करतील, 1 रन मिळणार. 1 वरच थांबवलंय, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. चांगल्या क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक इकडे दाखवलंय मयुरेश यांनी. धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे गेली आहे. 28 दुसरी ओव्हर सुरू असताना 4 ओव्हरची ही मॅच आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे, दुसरी ओव्हर सुरू आहे. दुसरी ओव्हर मार्गस्थ आहे. स्कोरला थोडंसं कंट्रोल करण्याचा प्रयत्न इकडे झालेला आहे. वाह, पुन्हा एकदा त्याच शैलीत, परंतु यावेळेला राजन नाही तर सूरज होते, परंतु तिकडे बाबूने पकडली आहे कॅच, आली आहे विकेट. आणखीन एक धक्का बसतोय सूरज यांच्या रूपात. राकेश आलेले आहेत. राकेश पॉल जोगेश्वरीचे एक जबरदस्त खेळाडू आहेत, परंतु तेवढ्याच चांगले आणि वेगवान गोलंदाज देवा यांना पण पाहतोय. राकेश, पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, जाईल यष्टी रक्षकांकडे, चांगला बॉल टाकलाय आणि इकडे ओव्हर जर पाहिलं तर 2 संपल्यात, स्कोर झालाय 28. थोडंसं नियंत्रण पाहायला मिळतंय. पहिल्या 2 मॅच मध्ये जसे रन पाहिले मिळाले त्या हिशोबाने अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. डीजे मास्टर या.
दर्शन का त्यावेळेला स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेने राजन प्रजापती मारतायत सिक्सर. जबरदस्त प्रदर्शन. ऑप्टमच्या बाहेर मयुरीचा हा वेगवान चेंडू परंतु पाठीमागे जाईल. एक रन घेतला जातोय. दुसरीसाठी कॉल दिला होता घ्यायची की नाही हाच प्रश्न होता तिकडे आणि 2 रन देखील कंप्लीट केल्या. वाईड आहेत म्हणजे 3 एकंदरीत 3 रन मिळणार आहेत. मयुरेचं हे षटक तिसरी ओव्हर आहे. दोन्ही संघांसाठीचा महत्वाचा असा असणारा हा सामना पाहायला मिळतोय. श्री साई स्पोर्ट्सवर लाईव्हवर जुडलेले सगळे प्रेक्षक त्यांचं स्वागत करूयात. पावसाळा सुरू आहे. यावर्षी पावसाळा थोडासा लेट आला परंतु आपलं काम करून गेला. कारण जो 2 महिन्याची बॅटिंग एका महिन्यात करून गेला जुलै महिन्यामध्ये. आताही चांगला माहोल आहे पावसाचा. बळीराजाला पाऊस पाहिजे. मुंबईकरांना सुद्धा आपली धरणं भरण्यासाठी सुद्धा पाऊस पाहिजेच होता, तो मिळाला. लोअर फुल टॉस आणि या लोअर फुल टॉसला राजनने पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. वा 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 सिक्सर. चांगला बॉल समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न. 1 रन तर तिकडे घेतले गेलेले आहे आणि दुसरीचाही प्रयत्न होतोय. फेकी केली गेली आहे. हे गाणं आमच्या विराज यादवला चांगलंच आवडलेलं दिसतंय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 45 धावा. समीश भाऊ सुद्धा खूप चांगली कामगिरी करतायत. ओव्हर फुल टॉस बॉल त्याला खेळणं जरूर आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 रन कंप्लीट करतील. दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय. राकेशचा 3रा रनचा कॉल आहे का? यस आहे. आणि मग राजन म्हटले हो आपण 3 घेऊयात. 3 ने धावसंख्या पुन्हा पुढे गेलेली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 वर. आणि जोडीला आयुष भाऊ देखील आमच्या बरोबर जुडले गेलेले आहेत. सगळ्यांचं स्वागत. पहा तुमच्या सगळ्यांची सुद्धा मेहनत असते, फक्त ती पडद्यावर येत नाही. पडद्यामागचे कलाकार असतात. सगळ्यांच्या अगोदर 1 तास यायचं आणि सगळ्यांच्या नंतर 1 तास जायचं, हे तुमचंही आयुष्य आहे. आणि आला रे आला पाऊस आला म्हटल्यानंतर पावसाची गाणी तर आमचा डीजे वाला आता वाजवणारच. आणखी खूप सारी पावसाची गाणी आता आपल्याला ऐकायला मिळतीलच. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. वा 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 राजन प्रजापती पावसात मारतोय षटकार.
पाहायला मिळत आहेत. पाऊस सुरू आहे आणि हे पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय माहुल कोळीवाड्यामध्ये. अंडाराम क्रिकेट आपण पाहतोय. अंडाराम ओपन पद्धतीचं हे क्रिकेट आहे. पावसात, चिखलात, पाण्यामध्ये, गवतामध्ये आणि कितीही पाऊस आला तरी न थांबणारं हे क्रिकेट आज मुंबईच्या माहुल कोळीवाड्यामध्ये पाहायला मिळत आहे. मित्रांनो, या पावसाळी क्रिकेटची देखील एक वेगळी मजा आहे. आपल्याला भिजवतं, परंतु तरी सुद्धा सातत्याने मैदानात खेचून आणतं हे पावसाळी क्रिकेट आज पाहायला मिळत आहे माहुलमध्ये. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नामध्ये बॉल लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल इकडे पंच कळवत आहेत आणि धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. लोअर फुल टॉस बॉल. राकेश यांनी फटका चांगला खेळलाय. फिल्डर आहेत तिकडे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि हे बॅटर सुद्धा इकडे घसरले. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. ओव्हर नंबर आपल्या भेटीला आलेली आहे ते आता 4. 61 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 61 झालेले आहेत. राजन प्रजापती मागील मॅचचा हिरो, याही मॅच मध्ये चांगली कामगिरी त्यांनी केली. आणखीन एक बॉल हवेत आहे. बाबू आहेत तिकडे आणि सुटली आहे कॅच. धावसंख्या 2 ने पुढे जाते. राजन याही मॅच मध्ये बरसलेत. पाऊसही बरसला, राजनही बरसले आणि चेंबूरच्या या बॅटरने सगळ्यांना प्रभावित केलंय. 32 वर खेळतायत राजन. ओ, इकडे माघारी परतावं लागतंय. विकेट येते. एक महत्वाची विकेट येताना पाहायला मिळते. बाद होतील राजन प्रजापती, परंतु काय बॅटिंग केली या खेळाडूने, जबरदस्त. वाह, या पावसाची मजा आहे. पावसाळी क्रिकेटची मजा आहे. आज माहुल कोळीवाड्यामध्ये काय धोधो कोसळतोय पाऊस आणि पावसातल्या क्रिकेट आज आपण पाहत आहात. बॅटिंग, बॉलिंग आणि हा मारलाय बॉल, मोठा फटका, सीमा रेषा पार. येतोय षटकार. मुसळधार पावसामध्ये माहुल कोळीवाड्यामध्ये मारलाय मोठा फटका. ओमकार, वाव. आणि
षटकार चौकार सिंगल डबल घसरणं पडणं पडता पडता पुन्हा उभं राहणं या पावसाळी क्रिकेटचा आनंद चोहो बाजूला पाणी डबकं चिखल याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे आणि हे पावसाळी क्रिकेट पाहायला मिळत आहे आज माहुल कोळीवाड्यामध्ये आनंद या क्रिकेटचा आपण घेत आहोत सगळ्या क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे पाऊस आहे आणि पावसाळी क्रिकेट आहे समोर खेळलाय समोरच्या दिशेने वा 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 राकेशच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका येतोय सिक्सर पावसाळी क्रिकेटचं एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे माहुल कोळीवाड्यामध्ये राकेश आणखीन एक चांगला फटका इकडे खेळताना पाहायला मिळत आहेत चोहो बाजूला चिखल आहे पाणी आहे आणि हा बॉल जातोय सीमा रेषा पार वाजवा
पाऊस, पावसाचं पाणी, ओले चिंब वातावरण, चारी बाजूला चिखल, पाण्याचं डबक्यांचं साम्राज्य आणि त्याच्यामध्ये सुरू आहे पावसाळी क्रिकेट, ज्याची एक वेगळी मजाच आहे. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते मुंबईच्या माहुल कोळीवाड्यामध्ये. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा मुंबईच्या माहुल कोळीवाड्यामध्ये आपण पाहत आहोत आणि काय जबरदस्त वातावरण आहे. दो कोसळणारा पाऊस, दोन बलाढ्य संघ आणि मुंबईचं आवडतं क्रिकेट म्हणजे अंडरआर्म क्रिकेट, ओपन क्रिकेट. आज आपण इकडे पाहत आहोत. सोहो बाजूला पाणीच पाणी, गवताचं साम्राज्य, चिखल आहे, पाण्याची डबकी आहेत आणि धो कोसळणारा पाऊस आहे. या क्रिकेटची एक वेगळी मजा, एक वेगळी दुनियादारी मुंबईमध्ये पाहायला मिळते आणि मुंबईकरांचं हे लाडकं क्रिकेट, पावसाळी क्रिकेट आज माहुलमध्ये आपण पाहत आहोत. काय जबरदस्त वातावरण इकडे पाहायला मिळतंय. चला या ठिकाणी सध्या महाराष्ट्रात चर्चेत असणारं अंडरआर्म क्रिकेटमधील नाव लोखंडे साहेबांचं इकडे आगमन होत आहे. हार्दिक स्वागत. हो हो हो, हे काय झालंय? बॅट एका बाजूला, बॉल एका बाजूला, यष्टीरक्षक घसरले तिकडे आणि कसे बसे बॅटर सुद्धा पोहोचले तिकडे. म्हणजे एकाच बॉलवर पहा काय काय घडलंय. आणि ही तर खरी मजा आहे या पावसाळी क्रिकेटची. ऍक्शन रिप्ले मध्ये मी भाऊंना विनंती करेल, हे सगळे क्षण आपण ऍक्शन रिप्ले मध्ये एकदा दाखवा, पाहूया काय होत आहे. या क्रिकेटची ही तर मजा आहे. कितीही घसरले, कितीही पडले तरी सुद्धा खेळायला मजाच येते आम्हाला आणि म्हणून हे पावसाळी क्रिकेट आम्हाला आवडतं. यानंतर शुभम लोखंडे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील, तर करण सोडा यांना देखील आपण पाहणार आहोत. तब्येत मॅचच्या दिशेने त्यावेळेला स्ट्रोक खेळला जातो. पहा लक्ष मोठं आहे परंतु मजा येणार आहे या मॅच मध्ये. पावसाळी क्रिकेटची ही जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तेवीस धावा धावफलकावर झालेल्या आहेत. पाऊस आणि 5 माफ करा दुसरा विषय चाललाय. 3 बॉलमध्ये 5. चला, आजचा दिवस क्रिकेटचा आहे, पावसाचा आहे, आनंद घेण्याचा आहे. अहो बरीच लोक पिकनिकला गेलेत परंतु आम्ही काही पिकनिकला जात नाही, आम्ही क्रिकेटच खेळायला जातो. कोणताही सीझन असू दे, कोणताही सण असू दे. पहा पावसात सुद्धा हेलिकॉप्टर मारलाय तिकडे, जबरदस्त स्ट्रोक खेळलाय आणि रन घेण्याचा प्रयत्न केलाय. सुनील विश्वकर्मा, गांगुली आणि बायकर मॅन करण पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चला, पुढच्या अँटिक 9 भांडूप टीमला विनंती असेल आपण या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. खूप चांगल्या ट्रॉफीज इकडे आहेत. चांगला फटका आलाय. ओ हो हो हो, काय मजा आहे, काय मजा आहे या पावसाळी क्रिकेटची. कुणी भिजतंय, कुणी घसरतंय, कुणी पडतंय, परंतु या सगळ्याची मजा घेत आहे माहुल कोळीवाड्यामध्ये. वा वा वा. पावसाळी क्रिकेटचा आनंद आपण घेत आहोत. आता मात्र पाणी झालंय चोहो बाजूला आणि या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त आनंद कोण देते तर आमचे डीजे दर्शन.
काय गाणी वाजवली त्यांनी आज. आता पावसाचं आणखी एक दुसरं गाणं वाजवायला तर त्यांना सांगावंच लागेल. वेळ मिळाल्यानंतर येतोच तिकडे. हो हो हो. एवढ्या वेगात येणारी ही चक्री बॉलिंग खेळायची आहे, एवढ्या धोधो कोसळणाऱ्या पावसात सोपं नाहीये. धावसंख्या पुढे जाईल. 11 रन झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये काय बॉलिंग केली आहे, जबरदस्त. परंतु काय बॉलिंग केली आहे ओमकारने. कशी केली आहे बॉलिंग, वाव. आणि आता 3 ओव्हर. व्हाईट बॉल. 12 धावा धाव फलकावर आहेत. धावसंख्या बनू लागली आहे. अँटिक 9 पुन्हा एकदा कॉल दिला जातोय. आयोजन कमिटी जर आपण मॅच संपेपर्यंत आला नाही तर पेनल्टी देऊ शकते. करणने मारले 6 रन. करणचा पॅटर्न डेंजर आहे. आणि जोडीला आज सुनील विश्वकर्मा आहेत. महेशच्या गोलंदाजीवर हल्ला चढवलाय, मोठा फटका खेळलाय, स्कोर पुढे गेलाय. आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 वर. 83चा पाठलाग करायचा आहे, अशक्य नाहीये. दो कोसळणाऱ्या पावसामध्ये सुरू आहे पावसाळी क्रिकेट. हो हो हो, आणखीन एक चांगला फटका पाण्यामध्ये थांबलाय. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल, तिसरीचा कॉल दिला जाईल का. आणि 2 रन पुढे. धावसंख्या आता 20 वर जाते. चला, अँटिक 9 आपण अजूनही आलेला नाही आहेत. कोणीही प्रतिनिधी आला असेल तर कमिटीशी पहिला संपर्क साधा. आलेत का ते, आलेत का.
महेश, परंतु करण मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आज पाऊस बरसतोय मोठ्या प्रमाणावर. लोअर फुल टॉस, स्ट्रोक तर त्याच्यावरही खेळलाय. बॉल निघालाय सीमारेच्या दिशेने, परंतु सूरजने तो अडवलाय. फेकी करतील तोपर्यंत 2 रन. तिसरीचा कॉल दिला जाईल का? यस, तिसरीचा कॉल. आणि चौथीचा दिला जाईल का? यस, चौथीचाही कॉल दिलाय आणि 4 रन. चोवीस रन झालेले आहेत. पहिल्या ओव्हरला 11 होते, परंतु या ओव्हरला रन बनायला लागलेत. 15 बॉलमध्ये 59 पाहिजेत. अशक्य नाहीये या पावसामध्ये. महेश मांडवकर, माहुल गावचा एक टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू. आता हा बॉल ऑप्टमच्या बाहेर. तिकडेही जर पाहिलं तर अतिरिक्त देखील रन मिळणार आहेत. 2 धावसंख्या 2 ने पुढे जाते, जाऊन पोचते ते आता 26. आज आम्ही 37 रनची एक ओव्हर सुद्धा पाहिली थोड्या वेळापूर्वी. अँटिक 9 कॅप्टन, आयोजन कमिटीकडून आपल्याला पुन्हा एकदा कॉल दिला जातोय. आपला सदस्य टॉस साठी पाठवायचा आहे. समोरचा संघ अगदी योग्य वेळेत पोहोचलेला आहे. बंडू टीम कॅप्टन आलेले नाहीये. टॉस साठी पाठवा प्लीज. ओह, काय मारलाय गांगुली. जबरदस्त स्ट्रोक खेळताना पाहायला मिळत आहेत. ही मॅच संपलेली नाहीये. जॉर्ज या नावात दम आहे. डिंगडॉंग जॉर्ज, शनाया 11 या टीमला आपण इकडे पाहतोय. आणि या सिक्सरने धावसंख्या पुढे गेली आहे, 32 वर गेलेली आहे. आता कमिटीचा इकडे कॉल येतोय. जर आता टॉस साठी आपण आला नाहीत पुढल्या काही मिनिटात तर पेनल्टी कन्फर्म सांगितलेला आहे. बाहेर थोडासा वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. त्यावरही रन घेण्याचा प्रयत्न इकडे होतोय आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते खरी. आणि ओव्हर संपलेले आहेत 2 आणि स्कोर झालाय 33. आणि मॅचला जिंकण्यासाठी अजूनही धावांची आवश्यकता आहे. ती 12 बॉल 50 पाहिजे. 12 बॉलला 50. इकडे पोहोचलेले आहेत आणि करण सोडा हे दोन्ही कॅप्टन या ठिकाणी टॉस जिंकलाय मुकेश रॉयलने आणि निर्णय आपला कळवा. चला निर्णय कळवा भाऊ, निर्णय कळवा. मंदार सावंत येत आहेत. वडाळ्याची बुलेट ट्रेन बॉलिंग साठी. मॅच संपलेली नाहीये, प्रयत्न करावे लागतील. ओला बॉल आहे.
वेगवान चेंडू टाकलाय खरा, पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. किती धावा मिळतील पाहूया. तिकडे 2 रन आहेत. अजूनही 50 पाहिजेत 11 बॉलमध्ये. षटकार मारावे लागतील. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. थोडासा लांबलेला सामना पाहायला मिळतोय, परंतु अजूनही आशा आहे, कारण करण आहेत मैदानात. मंदार सावंत लहान वयातच दाखल झाला अंडरआर्म क्रिकेटमध्ये. हा खेळाडू वायकट्टा स्पर्धा 10वी ला असताना खेळला होता. हो, थोडासा पुढे होता, परंतु पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय. पाण्यामध्ये 1 रन मिळते. दुसरीचा कॉल आणि दुसरी रन पूर्ण होते. तिसरीचा कॉल दिला जातोय का? चौथीचा कॉल दिला जातोय का पाहिजे? 3 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. पायावर करण्याचा प्रयत्न राहिला. तिकडे खेळला खरा आहे चेंडू, परंतु दुसरी धाव पुन्हा घेतली जाते. धावसंख्या 2 ने पुढे. थोडी मॅच लांब चालली आहे. शनाया डिंगडॉंग जॉर्ज 11 पासून धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43. म्हणजे अजूनही 40ची आवश्यकता आहे. हो, पुन्हा पायावर करण्याचा प्रयत्न. एका धावेने धावसंख्या 6 बॉलमध्ये 39.
केवळ औपचारिकता राहिली या मॅचची. साई सिद्धी अंधेरी टीम खूप चांगलं क्रिकेट इकडे दाखवताना पाहायला मिळाले. एक मोठी धावसंख्या केली खरी, परंतु तिचा पाठलाग करत असताना मात्र आता थोडीशी बॅकफुटला टीम पाहायला मिळते. जॉर्ज यानंतर सुद्धा तारे सितारे आपल्याला पाहायला मिळतात. अँटिक नाईन भांडूप, विकास कांबळे चकुला, कुणाल वडनेरे सुद्धा पाहायला मिळतील. शुभम लोखंडे पाहायला मिळणार आहेत. करण पाहायला मिळणार आहेत यानंतरच्या मॅच मध्ये. वाह, चांगला फटका मारलाय. लांब लचक येतोय षटकार. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टॉस जिंकून तो म्हणजे टीम मुकेश रॉयलने. आणि अँटिक नाईन फिल्डिंगसाठी लगेच मैदानात दाखल व्हा आणि बॅटिंगसाठी मुकेश रॉयल दाखल व्हा यानंतर लगेच. आणि या मॅचला संपत असताना सेमीफायनल मध्ये दाखल होते टीम साई सिद्धी अंधेरी. अभिनंदन.